झी 24 तास एक पाऊल पुढे। खुद्द अशोक चव्हाण आता आपल्याबरोबर आहेत फोन लाईनवरून। अशोक रावजी, सर्वप्रथम अभिनंदन तुमचं। एक जोरदार मुसंडी काँग्रेसनं मारलेली आहे, काय वाटतंय या यशाबद्दल? नाही, जनतेचे आभार मानतो की लोकांनी काँग्रेसला चांगल्यापैकी साथ दिली आणि बहुमताकडे आम्ही जाऊ असं वाटतंय आम्हाला। की आतापर्यंत सर्व निकाल यायचेच हाती, परंतु ट्रेंड आहे त्याप्रमाणे असा अंदाज आहे कदाचित बहुमताकडे आम्ही जाऊ। बहुमताकडे काँग्रेस जाईल अशी तुम्हाला आशा आहे? या व्यतिरिक्त एक बरीच टीका तुमच्यावर करण्यात आली होती, त्या टीकेला एक उत्तर मिळालेलं आहे, जनतेनेही उत्तर दिले असे म्हणता येईल? निश्चितच निवडणुकीचा निकालच संकेत देत आहेत की या निवडणुकीमध्ये जे यश काँग्रेसला इतर पक्षाच्या तुलनेत मिळालं आहे, त्यामुळे जनतेने ह्याला एक रोखठोक असं उत्तर दिलंय व्यक्तिगत टीकेला। नक्की। अशोकरावजी, काँग्रेस श्रेष्ठींकडून तुम्हाला काही अभिनंदन करण्यात आलंय? नाही, अजून निकाल संपूर्ण हाती यायचे आहेत, त्याच्यामुळे निश्चितच सर्व निकाल झाल्यानंतरच निश्चितच मी त्यांची संपर्क साधेल। एक मोठी आव्हानं होती असं म्हटलं जात होतं तुमच्यापुढे या निवडणुकीपूर्वी, काय वाटतंय त्याबद्दल? नाही, निवडणुकी म्हणलं तर आव्हान असतंच। कुठल्याही निवडणुकीला आम्ही सोपं म्हणून समजत नाही, तर पूर्ण तयारी करतो आणि त्यामुळे जी तयारी सर्वांनी मिळून केली, सर्व कार्यकर्ते आणि आमदार खासदार प्रयत्न केले, तर संयुक्त प्रयत्नातून ही निवडणूक आम्हाला जिंकणं सोपं झालं। नक्की। आणि अशोकरावजी, या विजयानंतर एक मोठी चांगली संधी आता पक्षात पुन्हा मिळेल असं वाटतं? त्याच्या मी इथल्या विजयाचं आणि माझ्या व्यक्तिगत पुढच्या विषयाचं मी काही समीकरण जोडत नाही। हा जिल्ह्यातली निवडणूक असं लक्ष घालावं लागतं, एवढाच विषय आहे। नक्की। एक बरेच प्रयत्न झाले होते मित्रपक्षांकडून म्हणा किंवा विरोधकांकडून तुमच्यावर टीका करण्यासाठी या निवडणुकीपूर्वी, काय वाटतंय एक उत्तर मिळालंय त्यांना? असं आहे की निवडणुकीमध्ये नवीन काहीच नाही। शंकरराव चव्हाण साहेब असताना अशाच प्रकारचा व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आणि आजही तेच सुरू आहे विरोधकांकडून। उलट त्यांनी विरोध केला नाही तरच नवल वाटतं आम्हाला। नक्कीच। पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि झी 24 तासशी बोलल्याबद्दल धन्यवाद अशोकरावजी। झी 24 तास एक पाऊल पुढे।